शिक्षकाची बदली रद्द न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा। नांदुरा पंचायत समितीसमोर पालक विद्यार्थ्यांनी भरवली थेट शाळा। नांदुरा प्रतिनिधी। नांदुरा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा जवळा येथील शिक्षकाची अन्यायकारक व अविचारित बदली तात्काळ रद्द करण्यात यावी, या ठाम मागणीसाठी पालक व विद्यार्थ्यांनी नांदुरा पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर थेट शाळा भरवून प्रशासनाचा जाहीर निषेध केला। शिक्षण क्षेत्रातील वास्तवाशी कोणताही संबंध नसलेला हा बदली निर्णय विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणारा असून प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर घाला घातल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। अनेक वर्षांपासून प्रामाणिकपणे अध्यापन करणाऱ्या शिक्षकाची अचानक बदली करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान केले जात असल्याचा संताप पालकांनी व्यक्त केला। यावेळी चिमुकले विद्यार्थी वही पुस्तके घेऊन गांधी पुतळ्यासमोर बसले होते। आमचे शिक्षक आम्हाला परत द्या, शिक्षणाशी खेळ नको, अन्यायकारक बदली रद्द करा अशा जोरदार घोषणा देत परिसर दणाणून सोडला। विद्यार्थ्यांच्या डोळ्यातील अश्रूंनी उपस्थितांचे मन हेलावून टाकले। पालकांनी पंचायत समिती प्रशासनावर गंभीर आरोप करत सांगितले की निर्णय घेण्यापूर्वी ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन किंवा पालकांचा विचार करण्यात आलेला नाही। हा निर्णय तात्काळ मागे घेतला नाही तर पंचायत समितीसमोर ठिय्या आंदोलन, उपोषण व तालुकास्तरीय आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला। या आंदोलनामुळे पंचायत समिती कार्यालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले। अखेर प्रशासनाला निवेदन स्वीकारावे लागले। मात्र केवळ आश्वासनांवर समाधान मानणार नसून ठोस निर्णय झाल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही, अशी भूमिका पालक व विद्यार्थ्यांनी स्पष्ट केली। जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा जवळा बाजार येथील शिक्षकांची बदली झाल्यामुळे सर्व पालकांनी, सर्व पाल्य पंचायत समितीमध्ये आणून इथं शाळा भरवली। पालकाचं तसेच गावकऱ्यांचं, सरपंच, शाळा समिती अध्यक्ष सर्वांचं एकच म्हणणं आहे की बुवा आमच्या शाळेत जेवढे शिक्षक आहे तेवढे शिक्षक आज रोजी रुजू ठेवावे, अन्यथा आम्ही शाळेत विद्यार्थी पाठवणार नाही असं पालकांचं म्हणणं आहे। सर्व शाळा बेमुदत बंद करण्यात येईल।